आजच्या या धावपळीच्या जगात जिथे यश मोजण्याचं एकमेव परिमाण म्हणजे आपला बँक बॅलन्स झालाय हम्म. आणि आयुष्याचं अंतिम ध्येय म्हणजे जास्तीत जास्त संपत्ती गोळा करणं हेच जणू काही ठरून गेलंय, तिथे आपण एका अतिशय वेगळ्या आणि म्हणजे विचार करायला लावणाऱ्या विषयावर आज सखोल चर्चा करणार आहोत. अगदी. आणि हा विषय खूप गरजेचा आहे आजच्या काळात. हो ना. दासबोधानुसार पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. बरोबर. आता दासबोध आणि पैसा हे दोन शब्द एकाच वाक्यात ऐकले की अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. स्वाभाविक आहे ते. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या एका ग्रंथात आजच्या या 21व्या शतकातील महागाई किंवा EMI आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल काय मार्गदर्शन असू शकतं असा विचार मनात येतोच. नक्कीच येतो. मानवी मन आणि पैशाचा जो खेळ आहे ना, तो 400 वर्षांपूर्वीही तोच होता आणि आजही तोच आहे. हो, मानवी स्वभाव तसा बदललेला नाहीये. अगदी. आणि विशेष म्हणजे दासबोध पैशाला अजिबात नाकारत नाही किंवा सगळं सोडून जंगलात जाण्याचा सल्लाही देत नाही. उलट तो पैसाला देव बनवण्यापासून आपल्याला रोखतो. पैसा हातात असावा, मनात नसावा, हे एक अतिशय साधं पण तितकंच सखोल सूत्र यातून समोर येतं. खरं तर इथेच दासबोधाचा हा दृष्टिकोन आजच्या काळासाठी अत्यंत प्रासंगिक ठरतो. अनेकदा अध्यात्म किंवा तत्वज्ञानाची चर्चा सुरू झाली की पैसा म्हणजे सर्व अनर्थांचं मूळ आहे. असा एक गैरसमज असतो लोकांचा. असा एक गैरसमज पसरवला जातो. पण दासबोध पैसा कमवण्याला कुठेही विरोध करत नाही. उलट समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक आहे. ते पैशाबाबत आपली मनाची वृत्ती कशी असावी यावर भर देतात. आजच्या जगात बघा ना, आपण पैशालाच यशाची व्याख्या बनवून बसलो आहोत. नेटवर्थ म्हणजेच आपली सेल्फ वर्थ अशी एक भ्रामक समजूत आपण करून घेतली आहे. खूपच भ्रामक. पण या तत्वज्ञानानुसार पैसा हा यशाचा एक भाग नक्कीच असू शकतो, पण तो स्वतः यशाची पूर्ण व्याख्या कधीच असू शकत नाही. पैशाकडे पाहण्याची ही जी मानसिकता आहे ना, तोच खऱ्या अर्थाने आजच्या आपल्या चर्चेचा मूळ गाभा आहे. पण इथे मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. हां. आपण म्हणतो की पैसा हे सर्वस्व नाही, पण आजच्या या महागाईच्या काळात जिथे साधं घर घेणं किंवा मुलांचं शिक्षण पूर्ण करणं इतकं महाग झालंय, तिथे पैशाच्या मागे धावणं ही एक प्रकारे अपरिहार्यता किंवा आपली गरजच नाही का? मग अशा वेळी आसक्ती आणि गरज यातली रेषा नेमकं कसं ओळखायची कोणी? खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण इथूनच पैसा एक साधन की साध्य हा अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर येतो. हो, हा खूपच अचूक आणि व्यावहारिक प्रश्न आहे. गरज आणि आसक्ती यातील रेषा ओळखणं कठीण वाटत असलं तरी ती रेषा खूप स्पष्ट आहे. दासबोधात पैशाचा मूळ उद्देश अतिशय सोप्या शब्दांत सांगितला आहे. कसा? म्हणजे पैसा कशासाठी हवा, तर स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि समाजाच्या उपयोगासाठी. जेव्हा आपण या उद्देशांसाठी पैसा कमवतो तेव्हा पैसा हे केवळ एक साधन असतं, म्हणजे एक टूल असतं. बरोबर. पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा पैसा हे जीवनाचं ध्येय किंवा गोल बनतं. म्हणजे गरजा पूर्ण झाल्या तरीही पैशाची भूक संपत नाही. केवळ तो आकडा वाढवण्यासाठी रात्रंदिवस एक केला जातो तेव्हा ते साधन साध्य बनून जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्ती कुटुंबाला चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आठवड्याचे 80 तास काम करते, हां. पण त्या 80 तासांच्या कामामुळे तिला त्या कुटुंबाला द्यायला वेळच उरत नाही, तेव्हा ती व्यक्ती तो मूळ उद्देशच विसरलेली असते, असंच ला. अगदी तसंच. आणि जर आपण यामागील मानसशास्त्रीय बाजू समजावून घेतली तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. कोणता विचार? तो असा आहे की पैसा स्वतः धोकादायक नाही, पण त्याच्यावरची आसक्ती धोकादायक आहे. वा. हा विचार मानवी मनाच्या गुंतागुंतीवर अचूक बोट ठेवतो. जर एखाद्या व्यक्तीचं मन पूर्णपणे पैशावर अवलंबून असेल तर दोन अत्यंत विरोधाभासी गोष्टी घडतात. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे जर बिझनेसमध्ये नुकसान झालं किंवा नोकरी गेली तर ती व्यक्ती पूर्णपणे खचून जाते. तिच्या आयुष्यात भयंकर अस्थिरता येते. कारण तिने स्वतःची ओळखच त्या पैशाशी जोडलेली असते. अगदी बरोबर. आणि याउलट दुसरी गोष्ट घडते. जर अचानक खूप पैसा आला तर अहंकार वाढतो, माणसांची पारख संपते, दोन्ही बाजूंनी मानसिक तोल बिघडतोच. म्हणूनच पैशाच्या बाबतीत मनाची स्थिरता अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. म्हणजे पैशाचा आकडा कितीही असो, मनाचा तोल न ढळू देणं हेच खरं कौशल्य आहे म्हणायचं. नक्कीच. पण नुसता पैसा कमवून चालत नाही, तो कसा कमवला जातो हेही तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि इथूनच आपण प्रामाणिक कमाईच्या ताकदीकडे म्हणजे एथिकल अर्निंगकडे वळतो. हा मुद्दा तर आजच्या काळात खूपच रिलेव्हंट आहे. हो ना.
आजकालच्या या हसल कल्चरमध्ये फेक इट टिल यू मेक इट सारखे सल्ले सर्रास दिले जातात. म्हणजे कोणत्याही मार्गाने शॉर्टकट वापरून पैसा कमवा अशी वृत्ती बळावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर दासबोधातील विचार काय सांगतात? याच हसल कल्चरच्या पार्श्वभूमीवर दासबोधातील विचार अत्यंत प्रखरपणे समोर येतात. दासबोधात अत्यंत स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की खोटेपणा, फसवणूक आणि लबाडी यातून मिळवलेला पैसा माणसाला कधीच मनःशांती देऊ शकत नाही. जर आपण याला आजच्या आधुनिक कॉर्पोरेट विश्वातील सस्टेनेबल लीडरशिप किंवा बिझनेस एथिक्सशी जोडलं तर त्याचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजतं. म्हणजे अन्यायाने मिळवलेला पैसा टिकत का नाही यामागे काही ठोस कारण आहे. हो, आणि याचं कारण केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक आणि जैविक सुद्धा आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा सोबत सतत एक प्रकारची मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आणि भीती घेऊन येतो. शरीरावरही याचा परिणाम होत असेलच. नक्कीच होतो. अशा व्यक्तींमध्ये कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स सतत वाढलेले असतात. याउलट दासबोध श्रमसंस्कृतीवर अत्यंत भर देतो. आळस झटकून टाकणे, सातत्याने कष्ट करणे हाच पैसा मिळवण्याचा शाश्वत मार्ग आहे. पण अनेकदा आपण बघतो की कॉर्पोरेट जगात क्वार्टरली रिझल्ट्स आणि टार्गेट्स पूर्ण करण्याच्या दबावाखाली लोक नैतिकतेशी तडजोड करताना दिसतात. हो, ते नेहमीच दिसतं. अशा वेळी हा जो प्रामाणिकपणाचा मार्ग आहे तो खूप संथ आणि अव्यवहार्य वाटू शकतो ना लोकांना. वाटू शकतो, पण तो संथ असला तरी भक्कम असतो. कष्टातून मिळवलेला पैसा कदाचित सुरुवातीला प्रमाणात कमी असेल, पण तो जे समाधान देतो त्याची तुलना रात्रीच्या त्या शांत झोपेशी करता येईल, जी कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. खरंय. आजच्या जगात ज्याला आपण एथिकल अर्निंग म्हणतो, त्याचाच हा शेकडो वर्षांपूर्वीचा अत्यंत शुद्ध आणि सोपा फॉर्म आहे. कष्ट आणि प्रामाणिकपणा यातून आलेली संपत्तीच खऱ्या अर्थाने टिकते, कारण ती कोणत्याही भीतीच्या किंवा अपराधीपणाच्या पायावर उभी नसते. हे अगदी खरंय. पण कष्ट करून पैसा मिळवणं हे जरी लोकांना पटलं तरी आजकाल अनेकांना वाटतं की हा मार्ग खूपच वेळखाऊ आहे. शॉर्टकट हवे असतात सगळ्यांना. आणि त्यातूनच मग एक नवीनच आजार आजच्या समाजात बळावतोय. तो म्हणजे दिखावा आणि कर्ज संस्कृती, म्हणजे शो ऑफ आणि डेट कल्चर. हो, हा तर खूप मोठा विषय आहे. हो, आजकाल केवळ प्रतिष्ठेसाठी, समाजाला आणि विशेषतः सोशल मीडियावर लोकांना प्रभावित करण्यासाठी कर्ज काढून दिखावा करण्याच्या प्रवृत्तीला अक्षरशः ऊत आलाय. अगदी. नवीन आयफोन घेण्यापासून ते परवडत नसतानाही केवळ शेजाऱ्याने घेतली म्हणून EMIवर मोठी गाडी घेण्यापर्यंत हा सगळा प्रकार पाहिला की आपण नेमकं कुठे चाललो आहोत हा प्रश्न पडतो मला. मांडला आहे तो आजच्या काळातील या स्टेटस अँक्झायटीवरचा सर्वात जालिम उपाय आहे. एक अतिशय सखोल आणि प्रभावी विचार असा आहे, काय? दिखावा म्हणजे आतली कमकुवतता आणि साधेपणा म्हणजे आत्मविश्वास. बापरे, हे वाक्य किती डीप आहे. हो ना. विचार करा, या वाक्यात किती मोठा अर्थ दडला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती क्षमतेपेक्षा जास्त खर्च करून दिखावा करते, तेव्हा ती प्रत्यक्षात स्वतःची असुरक्षितता, स्वतःमधील एखादी पोकळी लपवण्याचा प्रयत्न करत असते. पैशाचा वापर जेव्हा केवळ प्रतिष्ठेसाठी केला जातो, तेव्हा त्यातून फक्त अहंकार वाढतो आणि इतरांशी नको ती तुलना सुरू होते. म्हणजे ज्यांना आपण खरंच ओळखत नाही अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आपण असा पैसा खर्च करतो जो प्रत्यक्षात आपल्याकडे नसतोच. अगदी. हेच तर चाललंय आजकाल. पण मग साधेपणाचा मार्ग का श्रेष्ठ मानला गेला आहे? आजच्या जगात साधेपणा म्हणजे मागासलेपणा असाही अर्थ काढला जातो कधीकधी. तिथेच तर गल्लत होते. जो माणूस खऱ्या अर्थाने साधेपणाने जगतो त्याला जगाला काही सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. तो आतून खंबीर असतो. त्याला त्याच्या ब्रँडचा लोगोवरून स्वतःची किंमत ठरवण्याची गरज नसते. क्या बात है. आजची ही जी इंस्टाग्रामवर खोटं आयुष्य दाखवण्याची संस्कृती आहे, जिथे लोक आतून पूर्णपणे रिकामे आणि कर्जात बुडालेले असतात, पण बाहेरून मात्र एकदम परफेक्ट लाईफ दाखवतात. हो, सगळेच आनंदी दिसतात तिथे. त्यावर हा साधेपणाचा विचार म्हणजे एक मानसिक ढाल आहे. साधेपणा म्हणजे गरिबी नव्हे, तर साधेपणा म्हणजे मला माझ्या खऱ्या गरजा आणि माझ्या खोट्या इच्छा यातील फरक समजला आहे, हा आत्मविश्वास. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. गरजा आणि खोट्या इच्छा यातील फरक. आणि मला वाटतं इथूनच आपल्या चर्चेचा पुढचा आणि अत्यंत व्यावहारिक टप्पा सुरू होतो, तो म्हणजे पैशाचा वापर आणि विवेक. आपण दिखावा टाळायचा ठरवला तरी आजूबाजूला इतकी प्रलोभनं आहेत की स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं.
ऑनलाईन शॉपिंगच्या ॲप्सवर नेहमी कार्ट्स भरलेली असतात. अशा वेळी हा विवेक कसा जागा ठेवायचा? यासाठी खर्चाच्या वेळी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे. दासबोधात वारंवार विवेक या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. विवेक म्हणजे नेमकं काय या संदर्भात? तर योग्य आणि अयोग्य, शाश्वत आणि क्षणिक यातील फरक ओळखण्याची क्षमता. एखादी वस्तू घेण्यापूर्वी क्षणभर थांबून स्वतःला विचारणे की हा खर्च खरोखरच आवश्यक आहे का? हा निर्णय तात्पुरत्या दिखाव्यासाठी तर नाही ना? किंवा मी इतरांशी माझी तुलना करून तर हा निर्णय घेत नाही ना? हे प्रश्न अत्यंत साधे वाटतात, पण ते आपल्याला एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक गर्तेतून वाचवू शकतात. पण माणसाच्या इच्छांना कुठे अंत असतो का? आज एक वस्तू मिळाली की उद्या दुसरी हवीशी वाटते. आधुनिक मानसशास्त्रात याला हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हणतात. बरोबर. म्हणजे माणूस सुखाच्या मागे सतत धावत राहतो, नवीन गोष्टी मिळवतो, पण त्याचं समाधान काही काळच टिकतं आणि तो पुन्हा त्याच असमाधानी अवस्थेत येतो. या हेडॉनिक ट्रेडमिलवरून खाली कसं उतरायचं मग? क्या बात आहे. तुम्ही आधुनिक मानसशास्त्राचा जो संदर्भ दिलात तो अगदी चपखल आहे. आणि आश्चर्य म्हणजे दासबोधाने 400 वर्षांपूर्वीच या हेडॉनिक ट्रेडमिलवरचा उतारा शोधून काढला होता. खरंच? काय आहे तो उतारा? तो उतारा म्हणजे समाधानाची सवय. दासबोधात अत्यंत सूक्ष्म विचार मांडला आहे की पैशाची भूक कधीच आपोआप संपत नाही. लालसा जितकी वाढेल तितकी अस्थिरता वाढते. पण समाधान ही काही अचानक आकाशातून पडणारी किंवा आपोआप मिळणारी गोष्ट नाहीये. मग ती कशी मिळते? ती एक सवय आहे. विवेकाच्या मदतीने ती जाणीवपूर्वक अंगी बाणवावी लागते. ज्याला आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहण्याची सवय लागते, त्याची मानसिक शांती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. विवेकाशिवाय पैसा नेहमी विनाशाकडे नेतो. हे आपण अनेक श्रीमंत पण व्यसने आणि चुकीच्या निर्णयात अडकलेल्या लोकांच्या उदाहरणांवरून पाहतोच. समाधानाची सवय लावता येते हे खरंच खूप आश्वासक आहे. म्हणजे आपण आपल्या इच्छांच्या आणि या न संपणाऱ्या धावपळीच्या गुलामगिरीतून जाणीवपूर्वक बाहेर पडू शकतो. नक्कीच पडू शकतो. पण जर आपण समाधानी झालो आणि आपल्याकडे स्वतःच्या गरजा पूर्ण होऊनही अतिरिक्त संपत्ती उरली तर त्याचं काय करायचं? इथूनच दासबोधातील एक अत्यंत उन्नत विचार समोर येतो, तो म्हणजे दान, समाजधर्म आणि आधुनिक नेतृत्व. कमाईचा काही भाग समाजासाठी असावा, मग ते दान असो व सेवा. आज आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR बद्दल बोलतो, पण दासबोधातील हा विचार त्याही पलीकडे जाणारा वाटतो मला. हो, हा विचार फक्त कायद्याने बंधनकारक असलेल्या त्या CSR पेक्षा खूप सखोल आहे. फक्त स्वतःसाठी संपत्ती साठवणे हे माणसाचे अंतिम ध्येय असूच शकत नाही, असा हा विचार सांगतो. बरोबर. पैशाचा सर्वोच्च उपयोग कोणता असेल तर तो सेवा आणि समाजहित हाच आहे. पैशातून केवळ बँक बॅलन्स वाढवणे नाही, तर पुण्य आणि मूल्य निर्माण होणे ही पैशाची खरी उंची आहे. जर आपण याला आजच्या आधुनिक बिझनेस लीडरशिपशी जोडले तर एक मोठा व्यावसायिक धडा मिळतो. म्हणजे नुसतंच ॲग्रेसिव्ह ग्रोथ किंवा बाजारावर वर्चस्व निर्माण करण्याच्या वेडापायी कंपन्या ज्या वाटेला जातात त्यापेक्षा हा मार्ग वेगळा आहे असं म्हणायचं तुम्हाला? अगदी बरोबर. आजच्या व्यवसायांमध्ये ब्रँड टिकतो कारण विश्वास टिकतो. हे एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. जर एखादी कंपनी फक्त अल्पकालीन फायद्याचा किंवा शॉर्ट टर्म प्रॉफिटचा विचार करत असेल आणि ग्राहकांशी, कर्मचाऱ्यांशी किंवा पर्यावरणाशी तोडजोड करत असेल तर ती फार काळ टिकू शकत नाही. ती कधीतरी पडणारच. हो ना. दीर्घकालीन प्रतिष्ठा आणि नैतिकता ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जे व्यवसाय समाजाला काहीतरी मूल्यवान देतात, समाजाचा विचार करतात, तेच खऱ्या अर्थाने एक लिगसी किंवा वारसा निर्माण करतात आणि टिकून राहतात. आणि हीच गोष्ट वैयक्तिक पातळीवरही लागू होते. अगदी तंतोतंत लागू होते. संपत्तीचा खरा आनंद हा ती साठवण्यात नसून ती योग्य कारणासाठी वाटण्यात आहे. हे ऐकताना वाटतं की आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत कधी होतो जेव्हा आपण दुसऱ्याला काही देऊ शकतो. आता आपण या सखोल चर्चेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यावर आलो आहोत. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यानंतर मानसिक स्वातंत्र्य किंवा मेंटल फ्रीडम हा एक कळीचा मुद्दा समोर येतो. आपण या सगळ्या धावपळीत एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, माणूस पैशाचा मालक आहे की गुलाम? खूप मोठा प्रश्न आहे हा. हा प्रश्न ऐकायला जितका साधा वाटतो तितकाच तो अस्वस्थ करणाराही असू शकतो. आणि हाच खरा प्रश्न आहे ज्याचा सामना प्रत्येकाने धैर्याने करायला हवा. मानसिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? जर एखाद्या व्यक्तीचे आयुष्यातील सर्व महत्त्वाचे निर्णय फक्त आणि फक्त पैशावर आधारित असतील. म्हणजे कसं? म्हणजे
कोणती नोकरी करायची जिथे मला आवड नसली तरी चालेल पण पॅकेज मोठं आहे, कोणाशी मैत्री करायची ज्याचा मला आर्थिक फायदा होईल, वेळ कसा घालवायचा, हे सगळं जर फक्त आर्थिक गणितांवर ठरत असेल. तर तो माणूस पैशाचा गुलाम झाला. अगदी. याचा सरळ अर्थ असा होतो की पैसा त्या व्यक्तीवर राज्य करत आहे. ती व्यक्ती खऱ्या अर्थाने पैशाची गुलाम झालीय. पण मग खऱ्या अर्थाने मालक होणं म्हणजे काय? खऱ्या अर्थाने मालक होणं म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यातील निर्णय हे तुमच्या मूल्यांवर म्हणजे व्हॅल्यूजवर आधारित असतात आणि पैसा हा केवळ ती मूल्य जपण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी वापरला जाणारा एक रिसोर्स असतो. एक साधन असतो. बरोबर. जेव्हा मूल्यांनी पैशाला दिशा दिली जाते तेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या स्वतंत्र असते. थोडक्यात सांगायचे तर पैशाने तुमचे निर्णय चालू नयेत, तर तुमच्या तत्वांनी आणि मूल्यांनी पैशाला कसं वापरायचं हे ठरवायला हवं. वा. पैशाने तुमचे निर्णय चालवू नये तर तुमच्या मूल्यांनी पैशाला दिशा द्यायला हवी, हा विचार खरंच या संपूर्ण चर्चेचा अर्क आहे. नक्कीच. जर आपण आजच्या या अत्यंत विश्लेषणात्मक आणि रंजक चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर दासबोधानुसार पैशाकडे पाहण्याचं सूत्र अत्यंत स्पष्ट शब्दांत एकत्र बांधता येते. हो. प्रामाणिकपणे कमवा, कारण त्यामुळे शांतता मिळते. खर्च करताना नेहमी विवेकाचा वापर करा, जेणेकरून दिखाव्याच्या जाळ्यात अडकणार नाही. अगदी बरोबर. आयुष्यात पैशाबाबत संतुलन जपा, कमाईतील काही वाटा समाजासाठी द्या आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्वांवर तडजोड करू नका. पैसा नक्कीच आवश्यक आहे, त्याशिवाय हे जग चालणार नाही, पण माणसाचं मन आणि त्याचं चारित्र्य त्या पैशापेक्षा खूप मोठं आहे. त्यामुळे पैसा हातात ठेवा, मूल्य हृदयात ठेवा, हा या संपूर्ण तत्वज्ञानाचा आणि आपल्या आजच्या चर्चेचा अंतिम संदेश आहे असं मला वाटतं. यापुरती मर्यादित नाहीये. हो, ती त्याही पलीकडे जाते. आजकाल इन्व्हेस्टमेंट, शेअर्स, म्युच्युअल फंड्स यावर सगळीकडे बोललं जातं. पण माहितीच्या या अतिवेगाच्या जगात आणि सततच्या धावपळीत खऱ्या अर्थाने मानसिक शांती कशी मिळवावी आणि पैशाचा आपल्या आयुष्यातील स्थान कसं संतुलित ठेवावं याबद्दलची ही एक अत्यंत प्रगल्भ जीवनशैली आहे. खरंय. पैशाकडे पाहण्याचा हा निकोप दृष्टिकोन जर आपण अंगीकारला तर आपण अनेक मानसिक, सामाजिक आणि आर्थिक ताणतणावांमधून कायमचे मुक्त होऊ शकतो. नक्कीच. पैशाच्या बाबतीत केवळ बँक बॅलन्स वाढवणे पुरेसे नसते, तर त्यासोबत वैचारिक स्पष्टता आणि आंतरिक समाधान असणेही तितकेच महत्त्वाचे असते. अगदी बरोबर. आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेच्या शेवटी मूल्य हृदयात ठेवा आणि दिखावा म्हणजे आतली कमकुवतता या तत्वांवर आधारित एक विचार करायला लावणारा प्रश्न मी उपस्थित करत आहे. हां. जरा शांतपणे विचार करा. हां. जर आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक छोटा मोठा आर्थिक व्यवहार, आपण केलेला प्रत्येक खर्च हा आपल्या खऱ्या मूल्यांचा आणि प्राधान्यांचा आरसा असेल, तर आजचे आपले बँक स्टेटमेंट आपल्या चारित्र्याबद्दल आणि आंतरिक शांततेबद्दल जगाला काय सांगत असेल? खूपच सखोल प्रश्न आहे हा. आपला खर्च केलेला पैसा आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने मूल्यांची निर्मिती करत आहे की तो केवळ आपल्या आतील असुरक्षितेचे आणि कमकुवतपणाचे प्रदर्शन करत आहे? या अत्यंत महत्त्वाच्या आणि स्वतःच्या डोकावून पाहायला लावणाऱ्या प्रश्नावर नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा, शिकत रहा आणि विचार करा.